प्रकरणाच्या सुनावणी संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर आता याबद्दलचा निकाल अवघ्या एका मिनिटात आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे। अवघ्या एका मिनिटात या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचन करणार आहेत। सुप्रीम कोर्टातली एक प्रचंड मोठी युक्तिवादाची लढाई, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा सगळा चेंडू टोलवला तो विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये। त्यानंतर सुद्धा तारीख पे तारीख सगळं झालं। सुप्रीम कोर्टाला इंटरव्हीन करावं लागलं। सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली, त्यानंतर पुन्हा अध्यक्षांनी आपल्याला वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली, पुन्हा वेळ वाढवून देण्यात आली आणि अखेर सुप्रीम कोर्टाला हे सांगावं लागलं की एका मर्यादित वेळेमध्ये खरं तर हा निकाल देणं अपेक्षित होतं, पण वेळखाऊपणा झाला असा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला। पुन्हा सुप्रीम कोर्टात त्यांनी त्याला आव्हान दिलं आणि अखेर 31 डिसेंबर च्या दरम्यान तोपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा असं सांगितलं। पुन्हा त्यांनी प्रेयर केली की आम्हाला निकाल लिहिण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल द्या असं जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं तेव्हा आता अंतिम निकालाची ही जी घटिका म्हणूया आपण, खरं तर ही वेळ आहे ती आलेली आहे। पुढच्या एका मिनिटाच्या आत हे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही बघताय, महाराष्ट्रातल्या जनतेला लाईव्ह स्ट्रीमिंग बघता येणार आहे, निकाल वाचन लाईव्ह बघता येणार आहे आणि अवघ्या एका मिनिटामध्ये या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। पुढच्या काही मिनिटात ठरणार आहे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या गटाच्या आमदारांचं भवितव्य। पात्र कोण, अपात्र कोण, कुठली शिवसेना खरी, कुठली शिवसेना ही नाही, याबद्दलचा निर्णय। आणि दोन्ही बाजूंनी धाकधूक निश्चितपणे वाढलेली असणार आहे, कारण राजकीय अस्तित्वाचा त्यांच्या करिअरचा सुद्धा आज हा फैसला होणार आहे। दोन्ही बाजूंनी जो सगळा कायदेशीर संघर्ष सुरू होता, न्यायालयीन संघर्ष सुरू होता आणि या न्यायालयीन संघर्षाची अखेर आजच्या या निकालाच्या नंतर होते की पुढे चालू राहणार आहे, कारण मोठ्या उलटापालटी होऊ शकतात। आता आपल्या सोबत गिरीश राव, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सर, आज जर समजा अध्यक्ष